नमस्कार, मी गंधर्व लाळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी गंधार या चॅनलवर. तर मित्रांनो, मी आता आहे ठाण्यामध्ये आणि सांगायची गोष्ट म्हणजे मी पुण्यामध्ये काल गाडी खाली केली आणि आता ना पुण्यात खाली गेली, दिवसभर थांबलो. पुण्यातनं काहीच लोड निघाला नाही, त्यामुळे म्हटलं आता मुंबईत जाऊया. आणि मुंबईत मी रात्री आलो, किती वाजता, 12, 12:30, 1च्या दरम्यान मुंबईत आलो. रात्री मस्तपैकी आराम केला, सकाळी आंघोळ वगैरे करून ट्रान्सपोर्ट ऑफिसला गेलो आणि आत्ता मला भाडं मिळालं आहे. कुठे माहिती आहे? आता मी जातोय कालेरला, भिवंडी कालेरमध्ये वरून मडगावला डिलेवरी द्यायची आहे. भाडं खूप कमी आहे, पण आता आंबा सीझन आहे त्यामुळे पर्याय नाही आहे. आता मी नाही म्हणून जर थांबलो ना तर मग इथेच राहील. परवा आहे 1 मे, सुट्टी आहे, पूर्ण सगळं बंद असणार आहे त्यामुळे. आणि उद्या 30 तारीख, त्यामुळे अडकण्यापेक्षा म्हटलं जाऊया, जे काय असेल ते काहीतरी पाठलोट वगैरे भेटेल या आशेने मी बाहेर पडलोय. आता बरोबर आहे बघा, ठाण्यातून कुठे साकेतला पोहोचलोय मी, ठाणे साकेतला. इथून पुढे राईट घेतला ना पुढे जाऊन की आपण कालेर रोडला लागू. ती जवळच आहे, इथेच कंपनी कुठेतरी आहे. बघूया, चला पटापट जाऊया. आता वाजलेत किती सांगतो, 2:45 वाजलेत. एक 10-15 मिनिटात म्हणजे 3 वाजेपर्यंत मी त्या कंपनीत पोहोचेन. पटापट गाडी लोड करूया. पाडलोडचा जुगाड बघूया काय होतंय का. आहे एक पाडलोड, आपले सबस्क्रायबरच आहेत, त्यांचं पाडलोड आहे. तर ते झालं तर बरंच झालं ना, कारण हे भाडं खरंच खूप कमी आहे. त्यामुळे मी देवाचं नाव घेऊन बाहेर पडलो आहे. म्हटलं पाडलोड काहीतरी मिळू दे, नाहीतर काय खरं नाही. येताना आपला रिपोर्ट चांगला होता त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. चला जास्त वेळ काढत नाही, गणपती बाप्पा मोरया म्हणून त्या कंपनीजवळ पोहोचतो एकदा. चला, जवळजवळ मी ना कालेरमध्ये त्या लोकेशनवर पोहोचलोय. म्हणजे इथून हे बघा, इथून आपल्याला आता यू टर्न मारावा लागेल. बघा इथे आहे राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, इथे नाही, इथून यू टर्न घेऊन मागे जाऊन एक लेफ्ट दाखवतोय. चला पटापट तिथे जाऊया. बरोबर 3 पण नाही वाजले, पटकन पोहोचलो, ट्रॅफिक नाही लागलं मला. 3ला अजून 5 मिनिटं बाकी आहेत. एवढी वाट लागते ना, काय राग येतो राग. आता काय झालं माहितीये, मी आता या लोकेशनवर पोहोचलो, म्हणजे ज्या ट्रान्सपोर्टरने लोकेशन दिलेलं ना त्या लोकेशनला, आणि मी शोधतोय गाळा कुठचा आहे, कुठे भरायचे. आणि त्या आता समोरच्या पार्टीला फोन लावला, म्हणजे त्याला लावला फोन, म्हटलं असं असं लोकेशनवर पोहोचलोय, कुठे आहे गाडी, शोध सगळे गडबड. म्हटलं आता तुम्ही तरी लोकेशन पाठवा. हे बघा, आता हे आता 4.5 किलोमीटर परत आता कुठेतरी जायचंय. मुंबईत 1 किलोमीटर म्हणजे एवढी वाट लागते ना, म्हणजे ट्रॅफिक जर लागलं तर. आता 4.5 किलोमीटर अजून कुठेतरी दुसरीकडे जायचंय. काय यार असे. हे बघा, परत मेन रोडला आलो. आता इथून आपल्याला परत मागे जाऊन राईट टर्न घेऊन तिकडे पुढे जायचंय. चला, तर पुढे जाऊन यू टर्न घेतो आणि डायरेक्ट त्या लोकेशनवर भेटतो तुम्हाला. चल, एवढं वैताग येतो ना. हे बघा, गाळा 24-25, हे बघा फायनली भेटलं मला. A10 24-25-24, इथेच आपली गाडी लोड होणार आहे. किती फिरलो माहिती आहे, वैताग आला, भेटतच नव्हतं हे कॉम्प्लेक्स. 4 वाजले, अजून काही गाडी भरायचा पत्ता नाही आहे. कारण इकडे ना 2-3 गाड्या लागल्या आहेत. ते बघा समोर गाड्या दिसत आहेत, त्या गाड्या भरल्यानंतर माझी गाडी भरणार आहे. आणि यांना उद्या डिलेवरी पाहिजे. बघूया, गाडी भरूया, कधी भरते बघूया, पेपर कधी मिळत आहेत बघूया, आणि मग निघूया. ते बसलो आहे, टाइमपास करतोय गाडीमध्ये बसून. गाडी भरली हा मित्रांनो, वाजले बरोबर 4:30 आणि माल बघितला तर तुम्ही शॉक व्हाल. गाडी भरली म्हणजे अजून एका ठिकाणी तो समोर तो बघा, एक 2 व्हीलर घेऊन चालतायत, त्यांना फॉलो करतोय. इथे अजून 1-2 बॉक्स टाकायचे आहेत बोलले. पण आता सध्या जी भरली आहे ना ती बघून शॉक व्हाल तुम्ही. थांबा आधी, इथे काय किती माल टाकतोय ते बघूया. नाहीतर एवढा जर माल घेऊन जायचा आहे तर कमरेची वाट लागलीच समजा. खूप कमी आहे, खूप कमी आहे. दाखवतो तुम्हाला, थांबा.
हे बघा आपल्या गाडीमध्ये ना, हे बघा एवढूशीच सामान आहे, एवढूसच 100-150 किलो पूर्ण खाली आहे गाडी आणि अर्जंट डिलिव्हरी आहे. चला इथून आता वाजले किती, 4:45 झाले. मला एक पाडलोड भरायचं आहे. सगळं पाडलोड वगैरे भरून तुमच्याशी बोलतो. आता बघूया किती वाजता आहेत आपल्याला मुंबईतून बाहेर पडायला. भेटतो तुम्हाला थोडं. पाडलोड भरायला आलो आहे, त्या लोकेशनला पोचलो आहे. हे बघा एक कपाट भरलं, अजून हे छोटं कपाट आहे, अजून एक मोठं कपाट यायचं आहे, ते भरूया. ढकला ढकला आता. येऊ दे येऊ दे, नाही ना येऊ दे येऊ दे सावकाश. नाही मला वाटतं इथे एवढं नको, मागे येऊन पाडायला पाहिजे. तुम्ही कुठचे? हो आम्ही वेंगुर्ला. वेंगुर्ला वेंगुर्ला. तुमच्याकडे अरे तुरे करतात सगळ्यांना. तुम्ही इकडे ओसरगाव. अरे तुरे नाही का? आम्ही नाही. तर हे आमचे सबस्क्रायबरच आहेत हे सगळे. तर त्यांचंच कपाट घेऊन मी आता ओरोसला जाणार. चला बोलूया. हो तुमचं नाव कसं म्हटलं? आडेकर मालवणची. उभं नको उचलू, पडणार ते, पडणार पडणार पडणार. जाऊ दे वरती, जाऊ दे येऊ दे, उचला उचला. अजून अजून घे. थांबा थांबा. बस बस. नाही नाही जेवायला येऊया घरी. चला चला आला का फोन करायचा आम्हाला. काकांचं सामान पक्के मालवणी आहे, जीव लावणारे मालवणी. चला चला. आता इथून बाहेर पडायला मेन गेट राईट घ्या. मेन गेट तर हायवेलाच बाहेर. चालेल चालेल. चला हॅपी जर्नी. हो हो. संध्याकाळचे ना 7:30 वाजलेत आणि पाडलोड वरून आता निघतोय मी. कोण नाहीये की काय? सिक्युरिटी नाही बाबा. उघडा रे बाबा का जाऊचा. छोटा पोरगा हा बघा गेट उघडतोय. तर मित्रांनो आता मी ना अंधेरी नाही, कांदिवली मधून पाटलोड वगैरे भरून निघालोय. आणि चेक केलं आता, ट्रॅफिक चेक केलं तर पवई मार्गे ट्रॅफिक आहे, घाटकोपर मार्गे गेलो तरी ट्रॅफिक आहे, आणि कुर्ला मार्गे गेलो तरी ट्रॅफिक. आता कुठून जाऊ काहीच सुचत नाहीये. काय करू समजत नाहीये. ट्रॅफिक तर लागणार. आता संध्याकाळचं 7:30 म्हणजे मेन ट्रॅफिकचा टाइम आहे. तर मी आता कुर्ला मार्गे जायचा विचार करतोय. जाऊया कुर्ला मार्गे सरळ डायरेक्ट ते आपलं काय म्हणतात ते चेंबूरला बाहेर पडूया. इथून वाशीचं ब्रिज क्रॉस करून वावळ मार्गे आपला रेग्युलरचा रस्ता. आता मी जास्त शूट वगैरे घेत नाही, पटापट आपण पेंट गाठूया. पेंटमध्ये डिझेल वगैरे टाकून आज रात्रभर जर्नी असणार आहे, कारण हा अर्जंट माल आहे. उद्या खाली करायचं आहे कशा परिस्थितीत. तर आज झोप नाही आहे मला. कंटिन्यू त्या दिवशी आंब्यावरून जसं आलो ना तसंच कंटिन्यू आज चालत राहणार आहे. चला जास्त बडबड करत नाही, चालत राहतो. तोंड असं काय दिसतंय समजलं? 10:30 वाजले. 10:30 वाजले तरी आम्ही अजून मानपूरला आहे. आत्ता चेंबूर काढलं. 10:30, 8:30, 9:30, 8:30, 3 तास झाले. हे काय ते बघा, ट्रॅफिक बघा किती आहे. हे बघा त्या साईडची लाईन चालते, त्या साईडने काय करत. कंडिशन खूप बेकार आहे, खूप बेकार आहे. तिकडे काहीतरी क्रेन पलटी झाली आहे, एकच लाईन सोडतायत म्हणे. आणि मॅप सुरू केला तर मॅप काय दाखवतोय माहितीये, आता युटर्न मार, अटल सेतूने जा म्हणतोय. डोकं चालायचं बंद झालं. 10:30 इथे वाजले यार. शी
मी विचार केलेला 10 वाजेपर्यंत पेणमध्ये पोहोचेन. 10 कुठचे 10:30 इथेच. अजून इथून 2 तासाचं अंतर आहे. म्हणजे 12-1 वाजेल. काय करू सुचतच नाहीये मला. विचित्र ट्रॅफिक आहे, विचित्र. खरंच माझं ना डोकं चालायचं आता बंद झालं. हो का 10:30 वाजले ते वाजले. आणि आता वाशी 12 किलोमीटर आहे इथून. 12 किलोमीटरला 57 मिनिटं दाखवत आहेत. दिसत आहेत हे बघा, फक्त 12 किलोमीटर. अक्षरशः गाडी बंद करून थांबलो. हे बघा गाड्या बघा, गाड्या चालतच नाहीये, थांबल्यात लिटरली स्टॉप. ती लाईन फक्त हळूहळू चालते पलीकडे. 5 मिनिट कंजेशन. शिव्या द्यायचे कसलंच गाडी येत आहेत समजलं. 5 मिनिट कंजेशन म्हणते. 5 मिनिट गॅप केव्हा 10:30. 3 तास ट्रॅफिक मध्ये, 3 तास झाले. उद्या अर्जंट डिलिव्हरी 1 वाजता पोहोचायचं होतं. एवढा बॅडलक एवढा. मला तिकडनं ना किती रस्ते होते, एक घाटकोपर मार्गे, एक ऐरोली पवई मार्गे. मी म्हटलं सांताक्रूज मार्गे जाऊया. काय दुर्बुद्धी सुचली मला की ह्या रोडने आलो मी. परत वैताग आला, वैताग. हे बघा रॉंग साईडने गाडी काढली, रॉंग साईडने. पोलिसांनी सगळ्या गाड्या रॉंग साईडने सोडल्या. कुत्र्यासारखे पळतोय, कुत्र्यासारखे. त्या साईडला पूर्ण जाम आहे, पूर्ण. कुठे नक्की प्रॉब्लेम झालाय तेच समजत नाहीये. कशामुळे एवढा प्रॉब्लेम ते बघा. ती लाईन एवढ्यात ना 12 वाजता मी कुठे पाहिजे होतो माहितीये? 7, 7:30, 8:30, 9:30 वाजता. जर ते 10:30, 11:30 जवळजवळ माणगाव मध्ये पाहिजे होतो. नागोठणा माणगाव. अजून मी इथेच आहे. आता वाशीचा टोल येईल, ते टोल क्रॉस करून चालत राहूया, चालत राहूया. बघूया काय होतंय. हे बघा आता परत त्या लेन मध्ये टाकायला सांगतायत. सगळीकडे पोलीस आहेत. आता परत त्या लाईन मध्ये टाकायची गाडी. हे बघा या लेन मध्ये टाकली गाडी. चला चला बाबा. हे बघा तिकडनं रॉंग साईडने सोडतायत. ही लाईन पण जाम झाली आहे त्या साईडने. काय म्हणून करतायत काय समजत नाहीये यार. शी, तिकडच्या गाड्या जाम आहेत ते बघा. कारण आपण आमची ही लाईन आहे ना ती रॉंग साईडने सोडली आहे थोडीशी. म्हणजे कसं काय ट्रॅफिक म्हणून सोडवतायत त्यांचं त्यांना माहिती. 5 तास झाली. किती 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 म्हणजे जवळजवळ 4.5 तास झाले मला ट्रॅफिक मध्ये. आणि आता सुटली आहे लाईन. चला बाबा एकदा पनवेल सोडू दे मग पळवतो बघा कशी गाडी. पळवणार नाही, मरू दे. 1 वाजता काय आता उद्या पोहोचणार, पोहोचूच शकत नाही. वाशीच्या टोलवर आहे. आता जास्त शूट नाही करत राहणार, चालत राहतो चालत राहतो. बघूया कशी होती जर्नी. आता पुढे जाऊन फक्त डिझेल फुल करायला थांबणार. तेवढाच काय तो, तेव्हाच काय ते सुसू बिसू करून घ्यायची आणि जेवणार नाही. आता काय 12 वाजून गेले. आता वाशीच्या टोलवर आहे, जेवण नाही काय नाही. मग अशी ज्यांच्याकडे पाटलोड भरायला गेलो होतो ना त्यांनी शेवपुरी दिलेली, त्यामुळे निदान तेवढं तरी पोटाला आधार आहे. नाहीतर वाटच लागली असते यार. आणि गाडीमध्ये एक बिस्किट पुडा होता छोटा, तो खाल्ला. फायनली 12:30 वाजता ना पाम बीच रोडला लागलो बाबा. आणि ते सुद्धा आहे बघा ह्या रोडने आलेलो, तिथे ट्रॅफिक लागलं परत तिथे त्या जंक्शनला. म्हणून लेफ्ट मारला आणि आता इथून आलो. म्हणजे एवढा बॅड लक आहे सुरू आहे ना, एवढा बॅड लक. शी, डोकं मॅड व्हायची पाळी आली आता. आता गंधार कुठे थांबायचं नाही, चालत राहायचंय चालत राहायचंय. एवढं असा राग येतोय मला ना, असा राग. राग म्हणजे काय, 3rd डे डिलिव्हरी असली नसते ना तर काय टेन्शन नव्हतं. अर्जंट डिलिव्हरी, 2nd डे डिलिव्हरी घेतली आहे आणि अजून 12:30 वाजले तरी हा माणूस इथेच आहे वाशीमध्ये. 1:15 वाजला, 1:15.
आणि मी पंपावर पोहोचलोय बघा. बंद आहे, बंद है, क्या हुआ उधर? टँकर खाली हो. हाँ, ठीक है. आता आजच टँकर खाली व्हायचा होता. आधी टँक फुल करतो, मग एक रिपीट लावूया आणि सन 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 चालूच राहूया. बघूया किती वाजता उद्या पोहोचतोय. बरोबर सव्वा एक. हो, 1:15 झालाय. अरे चल रे बाबा, काढ गाडी. तेव्हा खूप दिवसांनी भेटलोय का? ऐकत नाही वर्षांनी म्हण, कधी भेटलेलं काय माहिती. चला हो, बेगीन काय तर डिझेल फुल करा. ह्याच्या गाडीचा काय आला? डिझेल फुल करूया. किती बसेल? 3000 बसेल. डिझेल टाकी फुल केली. आता पटकन काचेवर पाणी मारतो. केव्हापासून सुसू कंट्रोल करून राहिलोय. पहिल्या आधी सुसू करतो. जवळजवळ 5-6 तास गाडीमध्ये अडकलेलो. चला पटकन हे सगळं करून निघूया. चला चला. थांबा मी ते आपल्या मित्राची एकाची गाडी बंद पडली. बघूया. गाडीवर फटाफट काचेवर पाणी मारलं, डिझेल फुल केलंय आणि मला आता वेळच नाहीये. नाही तर मी खरंच वेळ नाहीये. इथे जाऊन बघितलं असतं काय झालंय ते. मगाशी मी किती 7:20ला गाडीवर बसलेलो, ते 1:15 वाजता उतरलो. आता 1:30 वाजता बसलोय. आता बघूया किती वेळ गाडी चालवतो ते. बघूया काय. आता मी चॅलेंज काय असलं काय करत नाही, पण परत कानाला काढा. अर्जंट डिलिव्हरी माल घ्यायचाच नाही, नकोच आपल्याला. त्यामुळे अशी परिस्थिती असते अर्जंट डिलिव्हरी घेतली की. कधी ट्रॅफिक लागेल, काय होईल काय सांगता येत नाही ना. पण चालूया कंटिन्यू, थांबूया नको कुठे. महाड मध्ये पोहोचलो भावांनो. महाड किती वाजले माहितीये? 3:30 वाजलेत. आणि मी आता महाड क्रॉस करतोय. गाडी नॉनस्टॉप चालली आहे आपली, नॉनस्टॉप. आपण आता ना पोलादपूरमध्ये मस्त एक स्टॉप घेऊया, कॉफी पिऊया. भूक लागली आहे, पण काय भूक लागली आहे म्हणूनच ना झोप येत नाहीये. तो एक प्लस पॉइंटर आहे. गाडी मस्त चालली आहे बघा. 70-75 करत चाललोय. बस चहा द्या मला. कॉफी होईल? कॉफी दे. दादाने ऑमलेट बनवलंय मस्तपैकी. बघूया तरी. 2 पाव घेतलेत. हा गरमागरम ऑमलेट, पाव आणि कॉफी. मस्त बनवली. थँक्यू. चला. किती वाजले? 3:56 झाली. अरे बाप. आता मी कशेडी घाट चढायला सुरुवात केली आहे. बघूया. बरोबर ना मी डिझेल टाकल्यानंतर 132 किलोमीटर आलो पोलादपूर. आणि 132 किलोमीटरला किती वेळ लागला? 4च पकड, म्हणजे 2.5 तास लागले जवळजवळ. सव्वा दोन तासात 132 किलोमीटर अंतर कव्हर केलं.
तर मी ना चिपळूणात पोचलो आता. पोलादपूरमधून नाश्ता वगैरे करून कंटिन्यू चिपळूणपर्यंत आलो. चिपळूणच्या पुढे ना हे कामतातल्या पेट्रोल पंपवर ना एक 5 मिनटं थांबतो. 5 मिनटं. किती वाजले सांगतो तुम्हाला. किती वाजले? 5 वाजून 20 मिनटं झाली. 5:25 5:30ला निघूया. एक 10 मिनटं थांबतो. निघूया मग. जर डोळे झाकायला लागले आता माझे, जमत नाही आहे. एक 10 मिनटाची डुलकी घेतो. कानात ब्लूटूथ घालून ना हे अलार्म लावले, काय म्हणतात लावून ठेवले 4-5. एक झोपतो. बडबड नाही करत. चल बाय बाय. 10 मिनिटाची झोप झाली. 10 मिनिटाची 4-5 अलार्म लावून येवा कानात ब्लूटूथ ठेवलेले, त्यामुळे जाग आली. तरी 10 मिनिटं बरोबर. आता 5:32 झाले. बस झालं एवढं. सकाळ झाली भावांनो. सकाळ 6 वाजले आणि दिवस उजाडलाय मस्तपैकी. सूर्योदय झाला नाही अजून, म्हणजे सूर्य अजून आपल्याला दिसत नाहीये. दिवस तर उजाडलाय. रात्रभर गाडी चालवली. रात्रभर कुठेही न थांबता. म्हणजे आता चिपळूण मध्ये एक 5-10 मिनिटं थांबलो तेवढाच. चहा प्यायला एकदा थांबलो, हा ऑमलेट खायला. नाहीतर चालत आहे, कंटिन्यू चालत आहे. त्याच्या अगोदर किती तास? 5 ते 6 तास त्या ट्रॅफिक मध्ये घालवले. म्हणजे काल दुपारपासून जी गाडी चालवतोय ना, ती चालवतच आहे गाडी. बघूया किती वाजता आपण आपल्या लोकेशन वर पोहोचतोय. पहिला आधी ते कपाट आधी खाली करूया पटापट, आणि त्याच्यानंतर युनिफॉर्म घालून आपण डायरेक्ट मडगाव. नॉनस्टॉप मडगाव काढायचंय, नॉनस्टॉप. आता आपण आरवली काढलं आणि आता हे काय आलंय, आरवलीच्या पुढचं कुठचं तरी गाव आलंय. गाडी नाही भेटत, माहिती आहे. मी रात्रीचा संध्याकाळचा असलो ना, थांबवतोय या रोडला. पैसे नाही चला. चला मग आशीर्वाद जातो. आशीर्वाद दुसरं काय आहे? आशीर्वाद माझी. थांबा मिळाला माझी पिशवी आहे. नाही घेऊन जाणार ना. चला आम्ही पालीतल्या रस्त्याने येतो ना, त्या रोडला बरेच लोक ना कामासाठी, म्हणजे जे रत्नागिरीला लांजाला कामाला जाणारे असतात ना, चालत येतात बिचारे. म्हणजे त्या आतल्या रोडला ना, म्हणजे बस नाहीये, रिक्षा काहीच नाहीये. म्हणजे असं प्रवासाचं साधन काहीच नाही. चालत येतात बऱ्यापैकी. कितीतरी किलोमीटर आतून चालत येतात ते लोक. मी त्या रोडला असलो ना की घेतो. म्हणजे काय बरेच जण त्या रोडला मला दिसले, पण ते लोक हात दाखवतात. काय काय जण एकटे चालत असतात. मी थांबून बाबा येत आहे का म्हणून विचारून घेतो त्यांना. आणि तुम्ही पण जे गाडीवाले आहेत ना, ते पाली रोडला कोणी भेटलं ना, थांबवा त्यांना. कारण त्यांना बिचाऱ्यांना गाड्या नाही आहेत बाहेर पडायला. चला मी आता पाली क्रॉस केली. पालीतनं आता बाहेर निघालो. थांबत नाहीये कुठेच. मला आता नाश्ता करायला, बघूया नाश्ता नको काय बोलणार आता. हे अर्जंट डिलिव्हरी घेतल्यामुळे सगळीच गडबड होते. एकतर टायमात जेवण नाही, नाश्ता नाही, काय नाही. मी ना पालीच्या पुढे ना लांजात जवळजवळ पोहोचत आलोय. आणि लांजाच्या तिथे पुढे पाणी बॉटल घेण्यासाठी थांबलोय. अरे कोण रे गेलो. तर पाणी बॉटल घेण्यासाठी थांबतोय. त्या हॉटेलचं नाव बघा काय.
दिसतंय? हे बघा, हे बघा, हे माझं हॉटेल हा, लक्षात ठेवा. इथे ना नाश्ता वगैरे सगळं आहे. तर मी आता थांबत नाही, मला उशीर झालाय. जाऊया, पण नाश्ता करायला थांबलो तर आपला अर्धा तास जाईल. चला, 2 पाण्याच्या बॉटल घेतल्या. चला चला चला, टाइमपास नाही करत आहे कुठे, चालतोय, पळवत नाहीये पण चालतोय, नॉनस्टॉप चालतोय. एक 10-15 मिनिटं जरी गेली ना, 10-15 मिनिटात मी 15-1 किलोमीटर जाईल. तर भावानो, मला ना भरपूर टेन्शन आलेलं की गाडी पोचेल की नाही, पण आता आटोक्यात आलंय बऱ्यापैकी. कारण आता 7:45 वाजलेत. 9-10च्या अगोदर. हे काय, ही भूता कोण? अरे ही बघा भूता. भूता नाही ती, कोणतरी असत ते काहीतरी एक काय गुरु वगैरे घेतात बघा. ॲक्च्युली मला खरोखर नाही माहीत कोण ते. सॉरी, मी चुकून काय बोललो असेल तर माफ करा. पटकन लांबून मला भूतच दिसली, म्हणजे समजू शकता तुम्ही. असं माझं इंटेन्शन नव्हतं त्यांना काय वेगळं बोलायचं, पण ते समजलं मला. ती लोक ही काय म्हणतात, ते एखादं गुरु वगैरे काहीतरी घेतात ते, असं मला माहिती आहे. असू दे, प्रत्येकाची चॉईस असते. तर आपण आता थोड्याच वेळात काय म्हणतात ते राजापुरात पोचू. आणि त्या आता ज्यांचं पाडलोड आणलं आहे ना, त्यांचा कॉल आलेला, तर ते वाट बघतायत. त्यामुळे ते पण पटकन खाली होईल, काय जास्त काय टेन्शन नाही. आतमध्ये कुठे जायचं नाही आहे, ओसरगावच्या टोलच्या अलीकडेच कुठेतरी खाली करायचं आहे. पटकन ते खाली करूया. आणि आपण कदाचित, मला आता असं वाटतंय की 7:45 ना, म्हणजे एक वाजता ज्यांनी ते बोललेत ना, ते 1 वाजता आपण त्या लोकेशनला पोहोचू. बघा, राधाकृष्ण हॉटेल. पटकन जाऊया, जास्त टाइम नाही काढणार मी. जे काय असेल ते पटकन द्या म्हणणार, पटकन. पार्किंगला लावूया गाडी. चला, आज आपण नाश्त्याला ना मिसळ घेतली नाही आहे, कटवडा घेतला आहे. कटवडा हे बघा, कटवडा पण तसंच आहे, मिसळसारखंच आहे सगळं, फक्त वडा आहे याच्यात. थांबूया नको, 5 मिनिटात संपणार. आणि या सीझनमध्ये यांच्याकडे आलात ना, तर तुम्हाला मिसळमध्ये वगैरे आंब्याची एक शीर भेटेल. यांच्या स्वतःच्या बागेतले आंबे असतात. हा, धावपळीत नाश्ता केला, धावपळीत. दिवस घ्या. पोचलो आज, या जरी खाली होणार आपल्याला. एक कपाट खाली झालं आपला. आता हे कपाट खाली करायचं बाकी राहिले. झालं एवढंच. अवघ्या ना 10 मिनिटात आपली गाडी खाली झाली. आता किती वाजले सांगतो तुम्हाला, 9:35 झाली. फक्त 10 मिनिटात गाडी खाली झाली. बऱ्यापैकी टाइम कव्हर केलंय मी. आता आपल्याला जायचं आहे कुठे, मडगाव. मी आता लोकेशन चेक केलं, ते मडगाव म्हणत होते, पण वेरण्यातनं थोडंसं कुठेतरी आतमध्ये. हां, तर आता ना बरोबर आपल्याला हे बघा 117 किलोमीटर अंतर दाखवत आहे मॅपवर. त्यामुळे आणि 2 तास 8 मिनटं दाखवत आहेत. वाजलेत किती, 9:15. म्हणजे सांगायची गोष्ट 2 तास गायच्यावर दाखवत आहेत, पण आपल्याला थोडा एक 2.5 तास पकडा. 10, 11, 12, 12:30 पर्यंत आपण त्या लोकेशनवर पोहोचू. आपल्याला आता फक्त एकदाच थांबायचं आहे, ते म्हणजे युनिफॉर्म चेंज करण्यासाठी. बाकी मध्ये कुठे थांबणार नाही आहे मी. तर भावांनो, मी आता ना करासवाड्याला पोचलो आहे.
मडगाव अजून इथून 50 किलोमीटर अंतर दाखवते, पण आपल्याला मडगावला जायचं नाही आहे. मडगावच्या थोडंसं अलीकडे आपली गाडी खाली होणार आहे. म्हणजे एक 40 किलोमीटर पकडा, 40 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे. बरोबर वाजलेत 11 वाजून 18 मिनटं झाली आहेत. जरा झोप येत होती, डुलकी येत होती. थांबून डोळ्यावर पाणी मारून आता परत निघालोय. हे ऊन बघा किती कडक कडक लागतंय ऊन. या उन्हामुळे आणि रात्रभर न झोपल्यामुळे डोळे असे झापड येते, झापड. एकदा खाली होऊ दे गाडी, मस्तपैकी कुठेतरी शांत सावळीत गाडी लावून थोडा आराम करणार. पोकेरो सर्कल पर्यंत ट्रॅफिक होता, आता पुढे काय नाहीये. चला आता 1 2 3 3:30 म्हणून डायरेक्ट आपण त्या लोकेशनवर पोहोचूया. इकडे ना खूप मोठं वेअर हाऊस आहे. हा, त्या वेअर हाऊस मध्ये मी बऱ्याच वेळा आलोय, बऱ्याच वेळा. कशी खुर्ची लावली हो, उन्हात 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 एंट्री करायला बसवलंय त्याला. एक छोटीशी रूम तरी बनवून द्यायची. काय परिस्थिती आहे बघा. अरे ऊन बघा कसं लागते, कडक कडक ऊन, कडक. खूप मोठं वेअर हाऊस आहे बघा, दिसतंय हे बघा, केवढं मोठं वेअर हाऊस आहे बघा. इकडे एंट्री करायला गेलो, एवढी गडबड सुरू आहे, एवढी गडबड सुरू आहे. कोण काय करतंय, तरी एंट्री वगैरे झाली आहे. तो बोलला गाडीत जाऊन बस, तुला कॉल करतो म्हणून. ते आता प्रत्येक बॉक्स 41 बॉक्स आहेत, 41 बॉक्समधले प्रत्येक म्हणजे आतमधलं एक एक प्रोडक्ट चेक करणार आहेत. काय बोलणार आता. बसलेल्या जाग्यावर झोप येते, बसलेल्या जाग्यावर अशी. काय कधी खाली होणार काय समजत नाही. सगळ्या गाड्या नाही बघा लागल्यात. हे बघा तो बघा तिकडे एक खाली गाडीच्या खाली झोपलाय, दिसतोय. किती वाजले, 1:30 वाजला. खाली करायची अजून काही जागाच करत नाही. गेले आणि इथे आता गाडी खाली करायला घेतली, पण प्रॉब्लेम असा आहे की हे सगळे बॉक्स आपण इथे काढून द्यायला पाहिजे. ते लोक काही काढणार नाही आहेत, म्हणजे हमाली पण स्वतःच करायची. नेक्स्ट टाइम भरणार नाही आहे भाडं. खरंच खूप त्रास दिला, खूप त्रास. फायनली भावांना गाडी खाली झाली. 3:30 पावणे 4 झाले, 3:42 झाले, गाडी खाली झाली. भूक लागली आता मला. आता ना आता इथून मी डायरेक्ट घरी जाणार आहे, मध्ये कुठे थांबणार नाही आहे. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत